तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहे। शिवसेनेच्या राजीव साबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे। काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूरही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे। राष्ट्रवादीत हे मोठे पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्यासाठीच अजित पवारांचा हा रायगड दौरा। मध्ये 16 जागा आहेत आमदारकीच्या, एक तरी जागा काँग्रेसला दिली का हो? नाही। म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? बघायचं कोणाकडे? कोणाकडे बघायचं सांगा ना। म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे पक्षाचं पूर्णतः दुर्लक्ष झालंय। त्या कार्यकर्त्याचं कुठलं काम होत, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की खरंच काम करणारा की कोण सोबत देणारा माणूस जर कोण असेल तर अजितदादा पवार आणि तटकरे साहेब यांची कामं आम्ही बघतो आणि ते सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाचे आहे, त्याची मला खात्री झाली आणि हेच एकमेव कारण आहे म्हणून मी माझा पक्ष त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललोय। जेवढी शिवसेनेची एकमेव संस्था होती तरी सुद्धा शिवसेनेने कार्यात मला कधी मदत केलेली नाही। मंत्री भरत गोवाल यांनी नाही केली, उदय सामंत यांनी केली नाही। उलट तटकरे साहेबांनी मला वेळोवेळी मदत केली। आता नर्सिंग कॉलेजच्या परमिशनला मदत केली। आम्हाला 5 कोटी रुपये त्यांनी आता शेसरवरनं कबूल केले। म्हणजे हे शैक्षणिक कार्यासाठी मदत म्हणून केलेले आहेत। वेळोवेळी गेले 25-30 वर्ष मी हे काम करतो शैक्षणिक। प्रत्येक वेळा त्यांनी कधी मतभेद आमच्या मध्ये आणून दिले नाहीत, त्यामुळे आम्हाला नेहमीच तटकरे साहेब जवळच राहिले। तर माणगाव सभा ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 1 दिवसाच्या रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत। अलिबाग आणि माणगाव येथे भव्य असा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। सध्या आपण माणगाव मध्ये आहोत आणि हे दृश्य आपण पाहता याच ठिकाणी पहिली सभा जी आहे ती अजित पवारांची होणार आहे। शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते राजीवजी साबळे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर अलिबाग मधील प्रवीण ठाकूर हेही काँग्रेसला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर शिवसेना आणि काँग्रेसला रायगडमध्ये हा मोठा धक्का मानला जातो। एकीकडे आपण पाहिलात तर पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे आणि त्याच्यात आता शिवसेनेचा बडा नेता जो आहे तो आपल्याकडे घेण्यात सुनील तटकरे यांना यश आलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधला वाद जो आहे तो टोकाला जाण्याची शक्यता आहे। पालकमंत्री पदाचा वाद जो आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधला सुरू आहे आणि त्याच्यातच अजित पवार हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत कोणतं भाष्य करतात हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।